जय शिवराय सर्वांना. स्वराज्य सेवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी या शोध प्रबंधाचे वाचन आपण गेल्या 9 दिवसापासून करत आहोत. आजच्या आपल्या या वाचनाचे 10वे पुष्प आहे आणि या 10व्या पुष्पाला अनुमोदन करण्यासाठी आपल्यात नारायणदादा वाकोडे उपस्थित आहे. नारायणदादांचा जी पार्श्वभूमी आहे, दादांचं परिवार हा वारकरी संप्रदायाच्या सुसंगत आहे. दादांचे वडील वारकरी संप्रदायातले एक मोठे महाराज आहेत आणि समाज प्रबोधनाचं नियमित कार्य त्यांच्या माध्यमातून चालू असतं. दादा सुद्धा समाज प्रबोधनाच्या कार्यात आपल्या परिवाराचा वारसा चालवण्यात पावलावर पाऊल टाकत आहेत. दादा वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान तसेच पारंपरिक शस्त्र चालवणे व येणाऱ्या पिढीला पारंपरिक शस्त्रांची माहिती झाली पाहिजे आणि त्यांना आपला दैदिप्यमान इतिहास माहिती पडला पाहिजे. तर हे सर्व कार्य दादांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यात चालू असतात. तरी मी नारायण दादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या अनुमोदनाला सुरुवात करावी. नारायण दादा. नारायण दादा अनम्यूट करून सुरुवात करावी. जय शिवराय. जय शिवराय दादा. येत जय आहे दादा? शिवराय दादा. आवाज येत आहे दादा माझा? येत आहे येत आहे. अच्छा अच्छा. जय शिवराय सर्वांना. अं, थोडं मी म्हणजे कॅमेरा ऑफ करून बोललं चालेल ना दादा? चालेल दादा हो चालेल. हो हो. सर्वांना जय शिवराय. आपण आता आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत आपण छत्रपती शंभूराजे म्हणजे स्वराज्याचे धाकले धनी यांना आपण आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान याच्या मार्फत आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली, त्याच्यानंतर महाराजांच्या आठवणी करता किंवा महाराजांचं जे आपल्या हिंदवी स्वराज्याकरता किंवा आपल्या अखंड हिंदुस्थानाकरता जे योगदान आहे त्याच्या मार्फत आपण हा एक कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे. तर याच्यामध्ये आपण सर्वांनी आपण जाणू शकतो की आपण प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. जसं आपण महाराजांना वंदना देण्याकरता आपण मुंडन करतो. त्याच्यानंतर आपल्याला जसे जसे वेगवेगळ्या संस्थेमार्फत वेगवेगळ्या उपक्रमामार्फत आपल्याला जे मार्गदर्शन येते तर आपण त्याला एक फॉलोबॅक घेत असतो. पण प्रत्येक वेळेस काय होते की आपण आपल्या ज्या भावपूर्ण मनामधून आपण जी त्यांना आपण अभिवादन करतो तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, मुंडन करतो. आपल्याला आवडणाऱ्या आपण वस्तू म्हणजे जे आपण आपल्याला आवडतात त्या वस्तू आपण बंद करतो. त्याच्यानंतर आपण वेगवेगळं हे करतो, म्हणजे कोणी चप्पल घालत नाही, कोणी मुंडन करते, त्याच्यानंतर कोणी आवडणाऱ्या वस्तू सोडते. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक खूप छान उपक्रम म्हणजे आपण महाराजांच्या जीवनचरित्राबद्दल एक डेलीचा आपण व्याख्यान ठेवलेलं आहे. तर आता तुम्ही एवढं माझ्या आधी भरपूर लोकांनी अनुवादन केलं तर त्याच्यामध्ये एक खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता की प्रत्येकाने खूप सखोल अभ्यास करून खूप सखोल प्रत्येकाला माहिती असून त्यांनी महाराजांच्या जीवनचरित्राबद्दल, महाराजांची वागणूक,
छत्रपती शिवरायांची वागणूक, त्यांचं जीवनचरित्र, त्यांनी आपल्याला दाखवलेले मार्ग याच्याबद्दल आपण खूप चांगल्या प्रकारे इथं प्रत्येकाच्या मनामधून ऐकलेलं आहे. पण आपण एका गोष्टीचा विचार करतो का, की महाराजांनी आपल्या स्वतःचा प्राण हे धोक्यामध्ये टाकून सतत 40 दिवस स्वतःच्या जीवाचे हाल हवाल करून का बरं हिंदवी स्वराज्याची, का बरं हिंदू धर्मासाठी त्यांनी आपलं प्राण दिलं? तर मित्रांनो, महाराजां महाराजांनी जी वेदना सहन केली, ती वेदना सहन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आपण तर त्या वेदनेपैकी 0.1 प्रकारे पण वेदना आपण सहन करू शकत नाही. पण महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप 40 दिवसामध्ये त्यांना प्रत्येक दिवशी कोणत्या वेदनेला सामोरे जायचं हे ते स्वतः त्यांना म्हणजे विचार पण करू शकत नव्हते. एवढ्या खूप प्रकारे त्यांना वेदना होत होत्या. जसं की आपण एखाद्या मार्केटमध्ये चिकन घ्यायला किंवा मटण घ्यायला जर गेलो, तर तिथं बाजूला बांधलेला जो एका पोल्ट्री फार्म मध्ये किंवा त्या तिथे गेलो तर ती कोंबडी किंवा तो त्याला एवढं माहित असते की अर्ध्या तासांनी 1 तासांनी आपला मृत्यू होणार आहे. म्हणजे त्यांना मनोमन माहिती असते, त्या पशूच्या वेदना तो स्वतः जाणून शकतो की आपला अर्ध्या ते 1 तासामध्ये आपला मृत्यू होणार आहे किंवा 2 दिवसात आपला मृत्यू होणार आहे. पण छत्रपती शंभूराजांनी आपल्या अखंड हिंदुस्थानासाठी, आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी, आपल्या आई बहिणींच्या रक्षणाकरिता, त्याच्यानंतर आपली जी येणारी पूर्ण पिढी आहे त्या पिढी करता त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कारण की महाराजांना ज्या दिवशी अटक झाली आणि त्या अटक झाल्यापासून ते 40 दिवस त्यांना कोणत्या प्रकारे हाल हवाल झाले हे तुम्ही बघू शकता. पण मित्रांनो, तुम्ही हे नेहमी बघू शकता की कोणाचे ना कोणाचे बलिदान दिल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. आणि याच्यामध्ये एक अशी परंपरा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मागे एका थोर पुरुषांचा, एका थोर महिलेचा आणि प्रत्येक माणसाचा योगदान असतो. तर तसं महाराजांच्या आयुष्यामध्ये पण भरपूर आहे. महाराजांचे प्रथम गुरु म्हणजे स्वतःचे वडील छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे दुसरे गुरु म्हणजे त्यांना जे लहानपणापासून संस्कार देण्यात आले म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांनी पण खूप मोठ्या मोठ्या प्रकारे महाराजांना घडविण्यास खूप मोठी त्यांची योगदान आहे. त्याच्यानंतर महाराजांची जी चालना आहे ती समोर घेऊन छत्रपती शंभूराजांनी खूप मोठा बलिदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. पण मित्रांनो, आपण त्यांचं बलिदान काय करतो, तर फक्त आपण काय करतो महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, तर आपण फक्त त्यांच्या बलिदानाकरता त्यांच्या बलिदानाकरता आपण काय करतो, तर कोणत्या विभागात कोणी मुंडन करते, कोणी चप्पल सोडते, कोणी स्वीट आयटम सोडते. तर आपण आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत आपण इथं महाराजांच्या जीवनचरित्रावर आपण वाचन घेणार, म्हणजे चालू आहे आपलं. प्रत्येकाला वाचन करून पण त्यांना माहिती मिळायला पाहिजे याच्याकरता आपला खूप चांगला उपक्रम आहे. पण त्या व्यतिरिक्त आपल्या ग्रुपमध्ये खूप प्रकारच्या महिला आहेत. आपल्या ग्रुपमध्ये खूप प्रकारचे वयोवृद्ध आहेत, जवान पिढी आहे. पण यांना काहीतरी नवीन चालना मिळायला पाहिजे. याच्याकरिता आपला आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करू शकतो. त्याच्यानंतर छत्रपती शंभूराजांचं बलिदान हे व्यर्थ न जाता त्यांच्यातून आपल्याला काहीतरी घडायला पाहिजे. महाराजांनी 40 दिवस जे वेदना सहन केल्या, तर त्या वेदना एक साधारण मनुष्य सहन करू शकतो का? तर नाही. तर तो वेदना सहन कोण करू शकतो? जो दररोज स्वतःच्या शरीराकरता, स्वतःच्या स्वतःच्या शरीराकरता, स्वतःच्या सर्व गोष्टी करता, स्वतःच्या शरीराकरता जो दररोज व्यायाम करतो, जो स्वतःच्या रक्षणाकरता दररोज मलखांब खेळतो, जो तलवारबाजी खेळतो, जो लाठीकाठी खेळतो, जो दानपट्टा खेळतो, जो ते ह्या सर्व गोष्टी करून सुद्धा जो आपलं हिंदू धर्म आहे त्याच्या आपले जे भगवद्गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, यांचं पालन करून स्वतःचे विचार आणि आपले जे ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे यांचे विचार घेऊन जो चालतो त्याला आपण एक थोर पुरुष म्हणू शकतो. आणि त्याच्यातूनच आपण काय करू शकतो, स्वतःला घडवू शकतो. तर महाराजांचं योगदान तर खूप मोठं होतं. पण आपण त्या तुलनेत करतो का? नाही. कारण काय आहे माहिती आहे का मित्रांनो, आपण आपली शरीरवृष्टी पाळत नाही.
त्याच्यानंतर आपण काय करतो, फक्त दुसऱ्याच्या ऐकण्यावर भरोसा करतो, आहे ना. कारण की आपण काय करतो, मला हे सर आहे त्यांनी सांगितलं की महाराजांचा असा असा इतिहास आहे, आपण त्यांच्यावर लक्ष देतो. पण आपण कधी स्वतः वाचतो का? नाही. आपण वाचतो का? नाही. कारण की आपल्याला काय आहे की त्यांनी सांगितलं म्हणजे ते योग्य बोलले. पण आर्थिक परिस्थिती काय आहे की आपण स्वतः वाचायला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला काही उद्बोधायला पाहिजे आणि तेच आपण पालन करायला पाहिजे. आता आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत आपण खूप चांगल्या प्रकारे हा उपक्रम चालू केला. प्रत्येकाला आपण वाचून त्यांना जे आपल्या याच्यात लिहिलेलं आहे आपण ते प्रत्येकाला समजावून सांगत आहे, बोलत आहे. हे सर्व गोष्टी होत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तच काय महाराजांनी, जे आपले शंभू राजे आहेत, त्यांनी आपल्या महाराष्ट्राकरता आणि आपल्या हिंदवी स्वराज्याकरता खूप मोठं योगदान दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर त्या मार्फत काय झालेलं आहे मित्रांनो, की महाराज हे फक्त तात्पुरता विचार न करणारे माणूस होते, त्यांनी भविष्याचा भरपूर विचार केला होता. एक आपण प्रत्येक वेळेस महाराजांबद्दल जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा 1684 मध्ये औरंगजेबाने जिंजी किल्ल्याहून स्वराज्यात येणारा जो हे होता, चक्कर देवा माता मार्फत जो अडविण्यात आला होता, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता म्हैसूरचे चक्कदेवराय जे राजे होते, तर त्यांच्यासोबत महाराजांनी मिळून काय केलं होतं, तर तेव्हाच्या परिस्थितीमध्ये महाराजांनी त्याला आता नाही सगळं हा हा. वैष्णव पुराण आहे आहे ना. आहे ना तो बाईट दादा मधला तो. आवाज येत शिवा आहे ना दादा माझा? म्यूट करा ना. आवाज येत आहे ना दादा? येतंय बोला ना. हो. तर काय झालं होतं की छत्रपती शंभूराजांनी एवढं म्हणजे स्वतःच्या विलक्षण बुद्धीचा उपयोग केला होता की तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे की प्रत्येक जसा आदिलशाही झाली, निजामशाही झाली, पोर्तुगीज झाले, इंग्रज झाले, सर्वांनी स्वतःचे पाय रुजवण्यास तयार केले होते. स्वतःचं थोडं थोडं अस्तित्व निर्माण करत होते. पण तेव्हा इंग्रजांमार्फत, पोर्तुगीजांमार्फत बंदुकीचा वापर होत होता. पण महाराजांनी त्या गोष्टीचा विचार करून 1684 मध्ये, तेव्हा म्हणजे तेव्हाच्या परिस्थितीत जगातील पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट तयार केलं. म्हणजे जे गेंड्याच्या कातडीचं म्हणू शकतो आपण, किंवा अधिक कोणतं जे जड जनावर आहे त्याच्या कातडीचं बुलेट प्रूफ जॅकेट महाराजांनी केव्हा तयार केलं? 1684 मध्ये. म्हणजे महाराजांना माहिती होतं की आपल्या भारत देशावर, आपल्या सर्व याच्यावर, आपला जो हिंदवी स्वराज्य आहे, आपलं जो स्वराज्य आहे त्याच्यावर कुठं ना कुठून कोणते ना कोणत्या प्रकारे आक्रमण होतच राहतील. तर महाराजांनी काय केलं, तर तेव्हाच्या परिस्थितीमध्ये बुलेट प्रूफ जॅकेटची निर्मिती केली. तर याच माध्यमातून आपण समजू शकतो की शंभूराजांचं विलक्षण बुद्धी आणि त्यांची जी चालना होती ती खूप प्रकारे चांगली होती. म्हणजे चांगली नाही, खूप उत्कृष्ट होती. आपण तर त्याचा विचार पण सुद्धा करू शकत नाही. पण मित्रांनो, महाराजांचं जीवनशैली, महाराजांचा आहार, महाराजांचे व्यायाम, महाराजांचं शिक्षण, महाराजांची रचनाकृती, हे प्रत्येक गोष्ट आपण करू शकतो. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत आपण प्रत्येक आपल्याला आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत प्रत्येक वेळेस आपल्याला मार्गदर्शन करण्यात येतेच. आपण महाराजांचे शिवपुत्र संभाजी या जो ग्रंथ आहे आपला, आपण त्याचा अभ्यास करतच आहे. आपल्याला आपल्या पूर्ण 30 दिवसात सर्व होतच आहे. पण आपल्याला त्याच्यासोबत काय करायचं आहे मित्रांनो, स्वतःची शरीरदृष्टी बनवायची आहे. त्याच्यामध्ये आपण मल्लखांब झाले, लाठीकाठी झाली, दानपट्टा झालं, सर्व करू शकतो. त्याच्यानंतर महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, राजमाता जिजाऊ महासाहेबांचं, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे जे स्वराज्याचे आपले धाकले धनी आहेत, यांचं आपल्या जे सह्याद्री आहे, जे आपले गड किल्ले आहेत त्यांच्यावर पण खूप मोठं प्रेम होतं. तुम्ही बघू शकता प्रत्येक युद्ध जर झाले तर युद्ध झाल्यानंतर ते ता, तातडीनं युद्ध जिंकल्यानंतर तातडीनं ज्या किल्ल्याला आपण जिंकलेला आहे, ज्या भागाला आपण जिंकलेला आहे, त्या भागाचे ते बांधकाम वगैरे सर्व करून तो मजबूत गड किल्ला बनवत होते. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत आपल्याला गड गडकोट संवर्धन करायचं आहे. त्याच्यानंतर महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातील
मनुष्याकरता, प्रत्येक महिलेला, प्रत्येक पुरुषांना हा खूप चांगलाचा त्यांनी योगदान वागणूक दिलेली आहे. महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती मिळून स्वराज्याची स्थापना केली आणि ती साक्षात उतरवली. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे धाकले धनी यांनी त्या स्वराज्याचं रक्षण केलं, म्हणून आपण त्यांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे म्हणतो. पण मित्रांनो, हे त्यांनी आपल्याला एक चालना दिली, एक आपल्याला एक रूट तयार करून दिला. पण त्या रूटवर चालण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपल्या गड किल्ल्यांचे संवर्धन करावं लागेल. आपल्याला आपल्या हिंदू धर्माबद्दल, आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल प्रत्येकाला एक मार्गदर्शन द्यावं लागेल. मार्गदर्शन द्यावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? हे तर आपण मार्गदर्शन देऊच, त्याच्यासोबत सोबत आपल्याला आपल्या समाजामध्ये भरपूर प्रकारच्या अशा क्रीडा घडत आहेत. त्याच्यामध्ये आपला आपण एक ब्लड डोनेशन कॅम्प चालवतो. त्याच्यानंतर आपल्याला त्या माध्यमातून आपल्याला लोकांना मदत करायची आहे. जी आपली जी लाडकी बहीण आहे, जी आपली आई आहे, ती जर वेगळ्या रस्त्यावर जर जात असेल तर आपल्याला तो रस्ता न बदलता आपल्याला आपल्या हिंदू धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या राजांच्या बलिदानाबद्दल आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. आपण हे सर्व करून काय करू शकतो? तर महाराजांना एक खूप चांगल्या प्रकारे आदरांजली देऊ शकतो. मित्रांनो, आपण नेहमी काय करतो माहिती आहे का? आपण, आपल्याला कोणतरी सांगते म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचं पालन करतो. पण काहीतरी आपल्या स्वतःवरून आपल्याला करायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तेव्हाची परिस्थिती अशी होती की जी तलवार राहायची तिला धार लावून ते युद्ध करून जिंकू शकत होते आणि सर्व गोष्टी मिळवू शकत होते. पण सध्या आपण तलवारीला धार लावून युद्ध नाही करू शकत. आपण युद्ध कशा मार्फत करू शकतो? तर फक्त आपण युद्ध करू शकतो तर ते म्हणजे आपल्या मार्गदर्शनानुसार. कारण की आपण जर आज तलवारीला धार जर लावली तर आपल्याला उद्या पोलीसवाले पकडू शकतात. पण आपण जर मार्गदर्शन करत राहिलो, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक समाजातील प्रत्येक माणसाला जर आपण बोलत राहिलो की छत्रपती शिवाजी महाराज काय, छत्रपती शंभूराजे काय, त्यांच्या गड संवर्धन काय, त्यांचा अभ्यास काय, त्यांचं चरित्र काय, हे जर आपण जर त्यांना प्रत्येकाला सांगू शकलो मित्रांनो, तर आपण खूप चांगल्या प्रकारे त्यांना आदरांजली देऊ शकतो. आपण बघू शकता मित्रांनो, आपला समाज खूप आता म्हणजे भरकटत चाललेला आहे, खूप वेगळ्या मार्गावर चाललेला आहे. त्याच्यामध्ये काय, आपण जर हा त्यांना संदेश जर देत राहिलो प्रत्येक माणसाला, प्रत्येक याला, नाही हो, मान्य आहे मला की आपण प्रत्येकाला नाही देऊ शकत मार्गदर्शन. आपल्यापेक्षा कोणी मोठं राहते, कोणी छोटं राहते, पण आपण त्याला थोडंफार त्या रूटवर तरी आणू शकतो. छत्रपती शंभूराजे काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, राजमाता जिजाऊंचे संस्कार काय, त्याच्यामध्ये भगवद्गीता काय, त्याच्यामध्ये रामायण काय, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी काय, तुकोबारायांची गाथा काय, ह्या सर्व गोष्टींचा मार्गदर्शन आपण करायला पाहिजे. मित्रांनो, माहिती आहे मला की प्रत्येक माणूस हा ऐकून घेऊ शकत नाही. पण 100 जाऊ द्या, त्या 100 मधले तुम्ही 10 माणसांना जरी आपल्या मार्गावर जर आणलं, त्यांच्या बलिदानाबद्दल जर सांगितलं, तर हा आपल्यासाठी खूप मोठी आदरांजली राहील. तसं आपल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान मार्फत आपण प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन उपक्रम घ्यायचा आणि हे खूप चांगल्या प्रकारे करतो. पण आपण जे हे वाचन केलं, या वाचनामार्फत आपले भरपूर असे मावडे आहेत, असे भरपूर सवंगडी आहेत की त्यांना महाराजांबद्दल भरपूर माहिती होत आहे. महाराजांचा इतिहास प्रत्येक जण सांगू शकेल, प्रत्येक जण महाराजांच्या इतिहासावर बोलू शकेल. पण मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आलेली आहे की महाराजांचा इतिहास तर प्रत्येकाला माहित व्हायलाच पाहिजे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण त्यांच्या विचारावर पण चालायला पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर असे आपले जे मावळे आहेत सध्या युवा पिढीतले, ते व्यसनाधीन होत आहेत. व्यसनाधीन कडून आपल्याला ते मावळे बाजूला काढायचे आहेत. त्यांना आपल्याला गड संवर्धनाकरिता गड संवर्धनाकरिता आपल्याला त्यांना मार्ग दाखवायचा आहे. त्यांना आपलं पर्यावरण संवर्धन दाखवायचं आहे. ह्या सर्व गोष्टी करूनच आपण आपल्या एक उज्ज्वल भविष्याची खूप चांगल्या प्रकारे रचना करू शकतो. जर मित्रांनो, आपण जर या गोष्टीकडे लक्ष नाही दिले तर काहीच वर्षानंतर असं होणार की महाराजांचे गडकोट तर दिवसेंदिवस ढासळत चालले. जर आपण जर त्याचं संवर्धन नाही केलं तर ते जे टिकायचे आहेत त्या कालावधीपर्यंत टिकतील आणि ते ढासळून जातील. पण मग आपली जी युवा पिढी राहील, जे आपले मुलं बाळं राहतील, जे जे आपली येणारी पिढी आहे याच्यानंतरची, त्या पिढीला आपण काय दाखवू की आमचे शंभूराजे या परिस्थितीत लढले, आमचे शिवाजी राजे या परिस्थितीत लढले, राजमाता जिजाऊंनी या परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करायचा हे घेतलं. तर मित्रांनो, काय आहे, आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे गड संवर्धन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पर्यावरण संवर्धन करायचं आहे. त्याच्यासोबतच सोबत आपल्याला काय करायचं आहे
की आपली जे वैयक्तिक जीवनामध्ये जे कोणाला ब्लड डोनेशन थ्रू आपण आपली जी मदत करू शकतो ते करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्व या जीवनशैलीतून जो आपला वेळ अमूल्य वेळ वाचतो त्या वेळेमधून आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला समाज परिवर्तन करायचं आहे, समाज घडवायचा आहे. कारण की तुम्ही आताची सध्याची परिस्थिती बघू शकता मित्रांनो, खूप बिकट परिस्थिती येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांची गाथा, छत्रपती शंभूराजांचं जीवनचरित्र, शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, नंतर राजमाता जिजाऊ यांचा खूप प्रकारे असा विरहाळ पडत चाललेला आहे. कारण की लोक त्याकडे लक्ष नाही देत आहे हो. वा नाही आपण स्वतः वाचलो तर आपण वाचून दुसऱ्याला वाचून दाखवू शकतो. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय राहते तर ती गुरु परंपरा राहते. तुम्ही बघू शकता प्रत्येक थोर पुरुषामागे एका कोणत्या तरी गुरुचा आधार असतो. तर तसंच आपल्या मागे आपण एक स्वराज्य सेवा प्रतिष्ठान हे आपले गुरु आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक चांगल्या प्रकारे आपण महाराजांना एक आदरांजली द्यायचा प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं मित्रांनो, दरवर्षी आपल्याला आपली गड संवर्धन मोहीम असते. नंतर आपण आपले जे महाराजांचे गड किल्ले आहेत, ज्यांनी स्वतः एवढ्या मोठ्या मावळ्यांनी आपल्या स्वतःच्या देहाचं पाणी पाणी झिजवून पाणी पाणी झिजवून आपल्याला एवढे खूप चांगल्या प्रकारे एवढं मोठं गड आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं. तर त्याचं आपल्याला एक रक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता की ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला आपल्याला हे सर्व करून आपल्याला मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपल्याला एक समाजापुढे एक खूप चांगली व्याख्यायिका मांडायची आहे. त्याच्या माध्यमातून मित्रांनो आपण या गोष्टीवर भार पाडायला पाहिजेत की आपल्या जवळून जेवढं आपण समाज प्रबोधन करण्यात येईल तेवढं आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला गड संवर्धन आणि जे आपण दरवर्षी तुम्ही बघू शकता मित्रांनो की एक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्गा माता दौड हा एक उपक्रम आहे. दुर्गा माता दौड हा उपक्रम आहे. तर तो पण आपल्याला आपल्या गावामध्ये गल्लोगल्लीमध्ये साजरा करायचा आहे. कारण की त्या माध्यमातून आपण काय करू शकतो तर आपल्या हिंदू धर्माबद्दल, आपल्या पूर्ण अखंड हिंदुस्थानाबद्दल, आपल्या पूर्ण रक्षणाकरता, आपल्या हिंदू धर्म जागृत करण्याकरता, गोमातेच्या रक्षणाकरता आपण खूप चांगल्या प्रकारे त्या समाज प्रबोधन करू शकतो. आणि मला एवढं असं वाटते की महाराजांबद्दल एवढं काही मी म्हणजे बोलू शकलो नाही. पण मला या गोष्टीवर भार पाडायची होती की मला गड संवर्धनाबद्दल, नंतर आपल्या गोमातेच्या रक्षणाबद्दल आणि आपण जे करत आहे आपल्या धर्माबद्दल जागृती करायची आहे. एवढं बोलून माझे मनोगत व्यक्त करतो. दादा, जय शिवराय सर्वांना. जय प्रतीक सर. शिवराय. हा. खरं तर खूप उद्बोधक बोलण्यात असं जर काही कमी जास्त झाले असेल तर लहान भाऊ म्हणून एक माफी करावी. खूप प्रेरक आणि उद्बोधक असं अनुबोधन आपण आजच्या या सत्राला दिलं आहे. तरी मी सर्वांना आता विनंती करतो की त्यांनी आता ही लिंक इथेच बंद करून वाचनाची लिंक आपल्या ग्रुपवर टाकली जाईल, तर सर्वांनी त्या लिंकला जॉईन करावं. जय शिवराय. जय शिवराय सर्वांना. आवाज येतोय? आवाज येतोय का? जय शिवराय. आवाज येतोय? हो. हा. आपल्या सर्वांच्या अनुमतीने आजच्या या 10व्या पुष्पाचं वाचनाला सुरुवात करतोय. तर आपण पोर्तुगीजांशी महाराजांच्या ज्या हालचाली चालू होत्या तर तिथपर्यंत आलो होतो. आणि त्यात आता पुढचं जे प्रकार आहे ते आहे चेऊलचा वेढा. चेऊल म्हणून एक ठिकाण आहे जिथं पोर्तुगीजांचे ठाण होतं. आणि अशा ठिकाणी महाराजांनी छत्रपती संभाजीराजांनी कशा प्रकारे चेऊलला वेढा दिला तर त्याचं वर्णन सर्व आपल्याला आता या प्रकरणात पाहायचं आहे. त्यावेळी तेथे असलेल्या फादर पियर जोझेफ द आर्लिन्स याने संभाजी महाराजांच्या गोव्यातील लढाईची थोडक्यात माहिती दिली आहे. ही पोर्तुगीज कागदपत्रातील माहितीशी जुळते. त्यांनी चौलला दिलेला वेढा सांगितला आहे.
प्रत्यक्ष वेढ्याला सुरुवात करण्यापूर्वीच इसवी सन 1682च्या जूनमध्ये मराठ्यांनी चेऊल प्रांतात जाऊन किल्ल्याला घेरले होते. त्यावेळी तेथे असलेला किल्लेदार शेख हबीबुल्ला याने मराठ्यावर हल्ला केल्यामुळे मराठे पळाले. त्यानंतर मराठ्यांनी 23/7/82च्या रेवदंडाच्या किल्ल्यावर हल्ला केला. एकाच वेळी त्यांनी या किल्ल्याचा व सदरहून शहराच्या तटावर आणि कोरकलाईच्या किल्ल्यावर हल्ला केला. वरील हालचालीनंतर 1 वर्षाने वद्य 11 ज्येष्ठ 1605 म्हणजे दिनांक 10/6/83 रोजी संभाजीराजे राजापुरास गेले. फिरंग्यांशी बिघाड होऊन रेवदंड्याचा वेढा घातला. संभाजीराजे यांचा वेढा फिरंगनास आला अशी नोंद अधिकारी शकावलीत आढळते. पोर्तुगीज कॅलेंडर इंग्रजी कॅलेंडरपेक्षा 10 दिवसांनी जास्त धरले जाते. त्या दृष्टीने हा वेळा 20 जूनला घातला असे होते. हा किल्ला घेण्याच्या उद्देशाने मराठ्यांच्या 2000 घोडदळ व 6000 पायदळ असलेल्या तुकडीने 20 अथवा 23 जुलैच्या रात्री चेऊलवर हल्ला चढविला. इंग्रज वखारवाल्यांना या वेढ्याची माहिती होती. संभाजी राजांनी मोठ्या सैन्यानिशी वेढा दिला असून तो घेण्याच्या बेतात असल्याची तो किल्ला घेण्याच्या बेतात असल्याची सुरतकरांनी आपल्या 31/7/83च्या पत्रात स्पष्ट केले होते. रात्रीच्या पावसामुळे किल्ल्यावरील बरेचसे पहारेकरी घरी गेले होते. जे थोडे होते ते दमले होते. याचा फायदा घेऊन मराठ्यांनी शिड्या लावून किल्ल्याच्या आत प्रवेश केला. वर चढणाऱ्या किल्ल्यांवरील पोर्तुगीजांना ढकलून दिले आणि लावलेल्या शिड्या फेकून दिल्या. अशा तऱ्हेने पोर्तुगीजांनी मराठ्यांचा हल्ला परतून लावला. डॅम फ्रान्सिस्को दो कोस्तो याने हातातील बंदुकीने गोळीचा बार केला. चेऊलवर हल्ला केला. त्या दिवशी मराठ्यांनी कोलरईच्या किल्ल्यावरही हल्ला केला. मराठ्यांकडील 6 गुप्तहेरांनी आवाज न करता गडावर चढून जाण्याचा प्रयत्न करून तेथील पहारेकऱ्यांना मारले. तटावरून चढणारे मराठे पकडले गेले. त्यामुळे पोर्तुगीजांनी हल्ल्याची कल्पना आली. त्यांनी तोफा उडून मराठ्यांचा हल्ला परतवून लावला. चेऊल येथील मेरीच्या चर्चला मराठ्यांनी वेढा दिला. हा वेढा 5 महिने चालू होता. दिनांक 12/9/83 रोजी वसई तालुक्यातील अंझोर गावातील मराठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मराठे चपळाईने आणि मोठ्या शिताफीने लढले. मराठ्यांची एका लहानशा तुकडीशी अंजोरमध्ये जाऊन तेथील कापणीला आलेली शेते उद्ध्वस्त केली. हे करतात पारसिक गडावरील अधिकारी मराठ्यांचा हल्ला हाकलून देण्यासाठी 25 माणसे पाठवली. ही माणसे तेथे पाहताच मराठ्यांनी पळण्याचा आव आणला. पोर्तुगीज सैनिक मराठ्यांच्या मागे धावत सुटले. त्यांना आपल्या अंगावर घेत मराठे पोर्तुगीजांना कल्पना नसलेल्या जागी दडी मारून बसले. मराठ्यांनी बांधलेल्या खंदकाजवळ पोर्तुगीज पोहोचताच लपून बसलेल्या लोकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी पळ काढला. मराठे हे जातीने चपळ असल्यामुळे त्यांना पोर्तुगीज सैनिकांचा पाठलाग करण्यात काहीच वाटले नाही. परंतु सैनिकांना मारल्यानंतर मराठे तेथून पळाले. जून जुलैमध्ये सुरू केलेला चेऊलचा वेढा चालूच होता. या आघाडीवर संभाजीराजे पंतप्रधान नीरो मोरेश्वर याला रवाना केले. इसवी सन 1683च्या सप्टेंबर महिन्यात 8000 कुमक घेऊन चेऊलला पोहोचले. या तुकडीचे उत्तरेकडील पोर्तुगीजांची अनेक खेळी उद्ध्वस्त केली. अनेक खेळी जाळली. वेढा निकराने चालवण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निळो मोरेश्वर चेऊल जवळील एका टेकडीवर 4 बुरुज उभे केले. मोठ्या तोफा तेथे नेण्यात आल्या. मराठ्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पोर्तुगीजांची दैना उडून त्यांनी वेढास तोंड देणे कठीण झाले. कित्येक अधिकारी लढाई सोडून गोव्याला पळून गेले. 4000 फिरंगी याने मुंबईत आसरा घेतला. चेऊल संकटात सापडले. मराठ्यांविरुद्ध निभाव लागेना म्हणून तेथील लोकांनी गोव्याच्या व्हाईसरॉयकडून मदत मागितली. गोव्यावरून चेऊलला धाडण्यासाठी पुरेशी सैन्यशक्ती नसल्याने गोव्याच्या व्हाईसरॉयनी मुघल अधिकारी याकुत खान व खैरात खान यांना अनुक्रमे 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी पत्र लिहून त्यांच्याकडून चेऊलच्या प्रतिकारासाठी मदत मागवली. या मागणीचा विचार करून सिद्दी याकुत खान याने 400 सैनिक पाठवले. त्यातले 70 बुडाले. वसईचा जनरल मानुयोन द सेल्वर याच्या जवळ असलेले पायदळाची तुकडी व याकुत खानने पाठवलेली कुमक समुद्रामार्गे रवंड्यास धाडण्यात आली. सिद्दी याकुत खानची जहाजे
कारंजास नागावरून राहिल्यामुळे नागावला असलेल्या मराठ्यांनी 75 गलबतांना करंजा आत येईना. सिद्दी याकुत खानने दिलेल्या मदतीबद्दल काही अपेक्षा ठेवली नव्हती. तरी सुद्धा दिलेल्या मदतीची जाणीव ठेवून पोर्तुगीजांनी पुढे 1694 मध्ये सिद्दी याकुत खानला एक जहाज बक्षीस दिले. चेऊलच्या गव्हर्नरने गोव्याच्या व्हाईसरॉयला मदत मागताच त्याने काही जहाजे जनरल खास्ता यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्याचे ठरवले. परंतु याच वेळेला संभाजीराजांनी जुवे, साष्ट व बारदेश येथे चढाई केल्याने व्हाईसरॉयला तयार ठेवलेली जहाजे पाठवता आली नाही. गोव्याच्या संरक्षणाला महत्त्व देणे जरुरीचे असल्यामुळे चेऊलकडे तोफखाना घेऊन एक लहान जहाज धाडण्यात आले. परंतु ही मदत पुरेशी नसल्याने चेऊलची स्थिती शोचनीय झाली. मराठ्यांनी चेऊलच्या किल्ल्याला वेढा उठवणे भाग पडावे म्हणून व्हाईसरॉयने फोंड्यावर स्वारी केली. परंतु मराठ्यांनी चेऊलला वेढा न उठवता फोंडा लढविला. निळोपंताने उत्तरेकडील पोर्तुगीज हद्दीतले हल्ले चालूच ठेवून चेंबूर, ताळोजा व कोळवे जिंकले. इसवी सन 1683च्या डिसेंबर महिन्यात फिरंग्याच्या हद्दीतील महिम, दंतोरा, सारगाव, सुपारा व 7 किल्ले मराठ्यांनी घेतले आणि सासबे गाव जाळून टाकले. मराठ्यांनी कारंजा येथील एक टेकडी घेतली. या टेकडीवर एक चर्च होते. नागठाण्याजवळ 200 सैनिक सज्ज असल्याने मराठ्यांना ते गाव सोडण्याचे कारण नव्हते. लवकरच मराठ्यांनी कारंजा व एलिफंटा घेऊन फिरंग्यांच्या ताब्यातील 400 मैलाचा टापू उद्ध्वस्त केला. 6 महिन्यानंतर मराठ्यांनी चेऊलला वेढा उठवला. या सुमारास पोर्तुगीज व मराठे यांच्यात तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या. परंतु शेवटपर्यंत त्यांच्यात सलोखा मात्र झाला नाही. उत्तर कोकणात संभाजी महाराजांनी चालवलेल्या मोहिमेची माहिती दोतोर लुईस गोव्हेज कोतो याने 16 मे 1684च्या सुरुवात 30 व्हाईसरायस कळवली. शत्रूने चेऊलला वेढा उठवला, पण व्हाईसरायच्या प्रदेशात त्याने पुष्कळ नुकसान केले. कल्याण, साहेबान आणि मनोहर ही तर घेतली, पण असेरीचा गडही पुन्हा काबीज केला. कारंजा, माहीम व तारापूर ह्या किल्ल्याकरिता तो लढत असून कसबे वसईचा मद्रापूर पर्यंतचा ताबा त्याने घेतला आहे. आंतयुनो तैशेरू मोदूस हा बेलापूरचा आणि आंतयुनो कोमोलू हा साष्टी बेटाचे रक्षण करीत आहे. असेरीच्या किल्लेदारास मराठ्यांनी कैद केले. तळापुरास पाळलेल्या सैनिकी कैदेत टाकण्यात आले. वसईवरून आलेले पाद्री आंतयुनो हॉज रिस्कार याने सांगितले की पोर्तुगीजांचे पुष्कळ लोक कैदेत आहे. त्या स्त्रिया, पुरुष व मुले आहे. त्यापैकी पुष्कळांचे हात, पाय, कान, नाक शत्रूने छाटले असून सर्व लोक भयभीत झाले आहेत. ज्या ठिकाणी शत्रू पोहोचला तेथील चर्च त्याने ताब्यात घेतली. मनोर येथील किल्ला व चर्च त्याने जमीनदोस्त केले. मध्यंतरी पोर्तुगीज व संभाजीराजे यांच्यात तह झाला होता, परंतु हा तह कृतीत न आल्यामुळे पोर्तुगीजांनी मराठ्यांबरोबर युद्ध चालूच ठेवले. कोकणातील बऱ्याचशा देसायांनी संगनमत करून त्यांना संभाजीराजाविरुद्ध बंड करण्यास पोर्तुगीजांनी प्रवृत्त केले. व्हाईसरायने देशीयांस 8/2/85 रोजी गुप्त करार केला. त्यास उठाव करून एकाच वेळी निरनिराळ्या ठिकाणी छापा घातला. उत्तर कोकणात संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून काबीज केलेला प्रदेश त्यांनी परत मिळवला. दिनांक 27 ऑगस्ट 12 सप्टेंबर 1685 रोजी अनुक्रमे जीवधन आणि कमंडदुर्ग हे किल्ले पोर्तुगीजांनी मराठ्यांकडून हस्तगत केले. पोर्तुगीजांनी असेरीचा किल्ला संभाजी महाराजांनी घेतला होता. तो त्यांनी 1687च्या ऑक्टोबरमध्ये परत मिळवला. पोर्तुगीजांकडून शिपायांसह हाच किल्ला घेऊन हा किल्ला त्यांच्या हवाली करण्यासाठी मराठी तयार होते, पण आपण तो किल्ला जिंकून घेतला असेच व्हाईसरायने पोर्तुगीज राजास कळवले. संभाजीराजांच्या राज्यातील लहान तरावांस समुद्रात फिरण्यासाठी प्रत्येकी 4 आण्यापेक्षा जास्त पैसे न देता दस्तक घ्यावा असं व्हाईसरायने दिनांक 11 मे 1686 रोजी कॅप्टनला आज्ञा केली. अशा तऱ्हेने मराठ्यांनी इसवी सन 1683 मध्ये पोर्तुगीजांच्या उत्तर हद्दीत सुरू केलेल्या हालचालींची इसवी सन 1687 पर्यंत चालूच होता. मराठे पोर्तुगीज युद्धाची दुसरी आघाडी. गोवेकर व्हाईसरायने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रानुसार पोर्तुगीजांना कोकण प्रांत जिंकायचा होता. संभाजीराजे यांनी उत्तरेकडे हालचाली सुरू केल्या. हे निमित्त करून व्हाईसरायने मराठी सरहद्दीवर आक्रमण करण्याचा निश्चय केला. डॉन फ्रान्सिस्को तोवार
चेऊलपासून लांब असल्याने त्याला मराठ्यांच्या तावडीतून सोडवता येईना. चेऊलच्या किल्ल्याचा वेढा उठवणे, मराठ्यांस भाग पाडावे या उद्देशाने व्हाईसरायने फोंड्यावर स्वारी करण्याची योजली. खालील कारणांसाठी व्हाईसरायला फोंड्यावर चढाई करायची होती. एक, शत्रूस चेऊलला वेढा उठवण्यास भाग पाडणे. 2, पोर्तुगीज अंमलातील गावे यांचे रक्षण करणे सोपे होण्याकरता दक्षिण कोकणचा सर्वच प्रदेश मिळवणे. 3, संभाजीराजांच्या जुलमामुळे कोकणातील जनतेस आपणावर पोर्तुगीजांची सत्ता वसावी अशी इच्छा आहे, म्हणून तिला आपल्या अंमलाखाली आणणे. 4, कोकणाचे उत्पन्न मोठे असल्यामुळे तो प्रदेश ताब्यात घेणे. 5, मोगलांनी दक्षिण कोकण घेण्यापूर्वी ते हस्तगत करणे. दिनांक 27/8/83 रोजी व्हाईसरायने जाहीर केले की संभाजीराजे मोठे सैन्य घेऊन गोव्यावर चाल करून येणार आहेत, तरी सर्वांनी गोव्याच्या संरक्षणाच्या व्यवस्थेस लागावे. 7/9/83 रोजी व्हाईसरायने हुकूम काढला की बारदेश, साष्ट आणि गोवा येथील सैनिकांनी स्थानिक लोकांनी 7-8 तारखेस संभाजीराजांच्या सरहद्दीत शिरावे. सर्व लोक एकाच चर्चमध्ये जमले. नदी ओलांडून पोर्तुगीजांनी मराठी मुलखात खेडी व शेते जाळली, परंतु पावसाळ्यामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सप्टेंबर महिन्याच्या आणि ऑक्टोबर महिन्यात व्हाईसरायने फोंड्याच्या वेळेची तयारी केली. फोंड्याचा वेढा देण्यासाठी व्हाईसरायचा बेत आधी ठरला असावा, कारण दिनांक 19/9/83 रोजी व्हाईसरायच्या आज्ञेनुसार 2 बोटी भरून माणसे आली. या बोटीत सर्व सैनिक असतील असे व्हाईसरायला वाटले, परंतु प्रत्यक्षात 3 ते 4 हजार माणसापैकी फक्त 150 सैनिक होते व बाकीच्या स्त्रिया आणि मुले होती. व्हाईसराय आगाशी येथे सैन्यांसह जाऊन राहिला. व्हाईसरायची तयारी पाहून स्वस्थ बसणाऱ्यांपैकी संभाजीराजे खासच नव्हते. त्यांनी गोवेकरांच्या दुटप्पी धोरणाचा पुरा मोड करायचे ठरवले होते आणि व्हाईसरायला फोंड्याला वेढा देणार हे कळताच राजा जातीने त्याला तोंड देण्याच्या तयारीस लागले. फोंड्याचा संग्राम. फोंडागड हा पोर्तुगीज भरासाठी सरहद्दीवर होता, त्यामुळे तो एक महत्वाचा गड मानला जात असे. हा गड फारच मजबूत होता आणि जुन्या पद्धतीप्रमाणे याच्या भिंती 25 रुंद असून भोवताली बुरुज होते. कोटाभोवती खंदक असून काही ठिकाणी त्यात पाणी असे. बाहेरच्या बाजूस एक भक्कम तट असल्याने मुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने तो मजबूत होता. या वेढ्यासंबंधी फक्त माहिती पोर्तुगीज कागदपत्रातच मिळते. तसेच इतके विस्तृत वर्णन इतर लढायांच्या बाबतीत मिळत नसल्याने येथे ते विस्तीर्णपणे दिले आहे. 27/10/83 रोजी फोंड्याला वेढा देण्यासाठी व्हाईसरायने सैन्यानिशी आगाशी पोहोचला. व्हाईसरायच्या फोंड्याकडे जाण्याचा मार्ग जुने गोवे, आगाशी, दुर्भट, कोवेळे व फोंडा असा होता. व्हाईसराय बरोबर एकंदी 3200 लढाऊ लोक, 25 घोडेस्वार आणि 4 तोफा होत्या. तो फोंड्याला वेढा देण्याच्या उद्देशाने निघाला. संभाजीराजाने व्हाईसरायकडून 2 शिकाऊ हेर पाठवून त्यास सांगितले की फोंडा गडावर अमाप संपत्ती आहे आणि या संपत्तीसाठी व्हाईसराय फोंड्याकडे निघाला आहे असे कारण मनुचीने दिले आहे. मनुचीचे हे विधान बरोबर नाही. मुघलांच्या कोकण घेण्यापूर्वी दक्षिण कोकणावर कब्जा करण्यासाठी व्हाईसरायचा बेत असल्यामुळे त्याने फोंड्यास वेढा दिला. 28/10/83 रोजी व्हाईसरायने सैन्यासह संभाजीराजांचे फोंडे महालातील दुर्भाट बंदरात उतरला. येथे पोर्तुगीजांची 300 मराठा तुकडीबरोबर चकमक उडाली. दिनांक 1/11/83 रोजी पहाटे या तुकडीचा प्रतिकार करून व्हाईसरायचे सैन्य दुर्भाटून फोंड्यास गेले. फोंड्याचा देसाई दुलाबा नायक हा फितूर होऊन पोर्तुगीजांना दुर्भाट येथे 70 शिपायांसह व्हाईसरायास मिळाला. त्यांनी फोंडा किल्ल्याजवळ दारुगोळ्याची व्यवस्था केली. फोंड्यातील वेढा. व्हाईसरायने दुर्भाट येथे उतरताच त्याला दिनांक 1/11/83 रोजी मराठ्यांनी एका तुकडीने विरोध केला, परंतु या छोट्या तुकडीचा पराभव करून व्हाईसरायने फोंडा गडाकडे निघाला. या गडावर सरनोबत येसाजी कंग, त्यांचा मुलगा कृष्णाजी हा पदाती नायक होता. किल्ल्यात मराठ्यांचे 600 शिपाई होते. शिवाय सुमार 200 शिपाई रानात योग्य संधीची वाट पाहत लपून बसले होते. मराठ्यांनी गडावरच्या तोफा डागल्या होत्या. 1/11/83 रोजी मराठ्यांच्या तोफांचा भडीमार सुरू केला. मराठ्यांनी दागलेल्या तोफा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
3 दिवस तोफांचा भडीमार केल्यानंतर पोर्तुगीजांना मराठ्यांनी लागलेल्या तोफा उतरवण्यात यश आले. नंतर पोर्तुगीजांनी गडाच्या तोंडाशी असलेल्या रस्त्यावर तोफा टाकून येथून दारुगोळाचा मारा सुरू केला. गडाच्या बाहेरील तटबंदीला भगदाड पडले. यावेळी मराठ्यांकडून फारसा विरोध न झाल्याने पोर्तुगीज सैनिकांना आपण सहज गड चढू असे वाटले. नंतर व्हाईसरायने भगदाडच्या तोंडाशी कुंपण करण्यासाठी 3 तुकड्या धाडल्या. भगदाडपाशी त्यांनी तारांची भेंडोळी रचली. गडाच्या दुसऱ्या बाजूस दान्स रॅमिंग कस्तन यांनी हल्ला सुरू केला. तटाला पडलेल्या भगदाडातून पोर्तुगीजांनी प्रवेश केला आणि तटाच्या आतील बाजूस जाण्यासाठी खंदक ओलांडला. पोर्तुगीजांनी दरवाजापर्यंत जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो उघडेना. मराठ्यांनी त्यांना दरवाजापर्यंत येऊ दिले आणि मग ते त्यांच्यावर तुटून पडले. पोर्तुगीजांवर गडावरून गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. संधीची वाट पाहत दडून बसलेल्या मराठ्यांनी हर हर महादेव म्हणत पोर्तुगीजांची देमाय धरणी ठाय करून सोडले. मराठ्यांच्या इतक्या निकराच्या हल्ले केले की पोर्तुगीजांना माघार घेण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. या लढाईत अनेक पोर्तुगीज मेले व अनेक जखमी झाले. संभाजीराजांचे या वेढ्याकडे विशेष लक्ष होते. पोर्तुगीजांचा मारा पाहताच 4/11/83 रोजी घोड्यांच्या 4 तुकड्या आणि 200 पायदळाची कुमक धाडण्यात आली होती. हे सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतात पोर्तुगीजांनी या तुकडीवर हल्ला केला. चकमकी उडाल्या आणि त्यात मराठ्यांचे 4 अधिकारी धारातीर्थी पडले. सेनापती डॉम रँगिन द कास्ता याच्यावर मराठ्यांचा एक सरदार धावून गेला. तो त्याच्या पाठीत तलवार खुसपणार तेवढ्यात फ्रान्सिस्को द दर्वेज याने रॉंग्रेस यांना वाचवले. पोर्तुगीजांनी वेढ्याचे काम 5 दिवस चालू ठेवूनही काहीच प्रगती झाली नसल्याने व्हाईसरायच्या ध्यानात आले. त्यांनी ज्या लोकांना त्यांनी चिथवणी देऊन गड एका दिवसात घेऊन देतो असे कबूल केले होते, तेच त्याला माघार घेण्यास सांगत असल्याने तो खूप निराश होऊन गेला. आपल्या तंबूत जाऊन बसला. दोनदा मरणातून वाचलेला दॉम कोणाशीही बोलेना. मराठे हिरारीने लढत होते. त्यांचा प्रतिकार व येणारी वाढती कुमक पाहून व्हाईसरायने किल्ल्यातील तटबंदीवर तोफखाना चालू ठेवण्याचे हुकूम दिले. यामुळे किल्ल्यातील तटाला भगदाड पडले. तोफखान्याचे काम चालू होते, परंतु गोलंदाज तरबेज नव्हते. त्यामुळे त्यांनी मारलेले गोळे तटात न जाता ते तटाबाहेर पडत होते. काही हवेत उडत होते. काही मराठे पडलेला गोळा पाहण्यासाठी गेले तर तो गोळा फुटल्यामुळे 70 जण जखमी झाले. कोंड्यासारखा गड लढवताना मराठ्यांनी तोफेचा गोळा पाहिला नसेल हे खरे वाटत नाही, परंतु पोर्तुगीजांनी केलेले वर्णन हे अतिशयोक्तीने वाटते. या 8-9 दिवसांनी लढाईत सरनौबत येसाजी कंक व त्याचा मुलगा कृष्णाजी कंक हे शौर्याने आणि धैर्याने लढले. येसाजीच्या लढण्याचे किती कौतुक करावे. शिवाजी महाराजांच्या वेळेचा हा सरनौबत, त्याला देखील छत्रपतींच्या मुलाला लढाईत सहकार्य देण्याचा केवढा आनंद वाटला असेल. शूरवीराला केव्हाही रणांगणावर शौर्य गाजवण्यात आनंदच वाटणार. या बापलेकांच्या शौर्याची जाणीव ठेवून त्यांना या महत्वाच्या आघाडीवर संभाजीराजांनी नेमले असावे. दिनांक 9/11/83 रोजी तटाला पडलेल्या भगदाडातून किल्ल्यात शिरण्याचा दिवस मुकरर करण्यात आला. अखेर हल्ला करण्याची तयारी होत असतानाच लढाईचा रंग पेटला. पोर्तुगीजांची वाढती प्रगती झाल्याने एकूण उत्साह स्वराज्याविषयी कळमळ आणि संभाजीराजांना राजापूरला स्वस्थ बसू देईना. पोर्तुगीजांना धान्य व दारुगोळा पुरवू नये असे आश्वासन विजापूरच्या मुक्कामात असलेल्या राजापूर येथील फ्रेंच वखाराच्या प्रमुखाकडून घेतले. तेच फ्रेंचांनी पाडलेले दिसते. या मुक्कामात कदाचित संभाजीराजे यांच्याकडून 1500 पागोडे कर्ज घेतले असावे. कोंड्याच्या आघाडीवर जातीने जाण्यास त्यांनी निश्चय केला. त्यांना विचार करीत बसण्यास वेळ नव्हता. राजे तातडीने राजापूरवरून फोंड्यास पोहोचले आणि पोर्तुगीजांच्या नजरेसमोर त्यांनी सुमारे 800 स्वारांच्या संरक्षणाखाली आपले 600 शिपाई किल्ल्यात घातले. अशा परिस्थितीत आपण मराठ्यांच्या तावडीत सापडू म्हणून आणि राजे जातीने या वेढ्यात उपस्थित असल्याने व्हाईसरायला छत्रपतीपुढे लढण्याची हिंमत झाली नाही. संभाजी महाराजांच्या तुकडीत पायदळच्या दोन्ही बाजूस घोडदळाची तुकडी शिस्तीने चालत होती. जे 600 सैनिक फिरंग्यांच्या नजरेसमोर किल्ल्यात गेले
त्यांना अडवण्याची ताकद एकाही फिरंग्यात झाली नाही. राजा आल्याचे करतात येसाजी आणि कृष्णाजीचा ऊर निश्चित भरून आला असेल. शंभूराजांच्या नेतृत्वाखाली लढण्यास त्यांना धन्यता वाटून त्यांना अवसान आले असावे. त्यांनी खाडीवर पोर्तुगीजांची गाठ घेऊन त्यांच्याशी झुंज दिली. बहुत कष्ट घेतले. त्यांनी शत्रूला माडून काढला. शत्रूचा पराभव झाला, पण दोघेही जखमी झाले. त्यांच्या जखमा काही साध्या नव्हता. हा प्रसंग पाहिला म्हणजे बाजीप्रभूंनी पावनखिंड लढवली त्या वेळचा प्रसंग आठवल्याशिवाय राहत नाही. रणांगणावर जखमी झालेल्या पितापुत्रांच्या जखमा शंभूराजांनी डोळ्यासमोर पाहिल्या. जखमांमुळे घायाळ झालेले येसाजी आणि कृष्णाजी यांना घरी जावयाचे सांगून महाराज गड लढवू लागले. व्हाईसराय मराठ्यांच्या हद्दीत शिरल्यापासून सतत पाऊस पडत होता. वादळी हवा, थंडी, पाऊस आणि मराठ्यांचे निकराचे हल्ले यामुळे पोर्तुगीज वैतागले. मराठ्यांची कुमक गडावर पोहोचताच व्हाईसरायने माघार घेण्याचे ठरवले. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका बोलवून सर्वांना सांगितले की आपली फौज मराठ्यांच्या मानात थोडी आहे. आपण वेळेवर माघार घेतली नाही तर परत जाणे अशक्य आहे. विजापूरच्या म्हणण्यास सर्व सैनिकांनी मान्यता दिली आणि आनंदाच्या भरात ते पळत सुटले. 10 नोव्हेंबर 1683 रोजी पोर्तुगीजांनी माघार घेण्यास सुरुवात केली. पाहताच मराठ्यांनी त्यांच्यावर छापे घातले. फिरंग्यांनी परत जाताना तोफा व बंदुका घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठ्यांच्या गोळीबारापुढे पोर्तुगीजांना हात हलवीत जावे लागले. खाद्यपदार्थ, भाताची 300 पोती आणि 200 गाढवावर राहील एवढे सामान त्यांनी मागे ठेवावे लागले. व्हाईसरायला मराठ्यांचा गनिमिकावा आणि त्यांच्या झाडीत दडून बसणे परिचयाचे होते, म्हणून अंबारीतून जाताना नासधूस करण्याची आज्ञा व्हाईसरायने आपल्या सैनिकांना दिली. मराठ्यांचे घोडदळ नदी ओलांडून येत असलेले पाहून त्यांना चुकवण्यासाठी पोर्तुगीज घोडदळही अंबाराईत शिरले. नदी पार होताना फिरंग्यांनी सर्व तऱ्हेचे हाल सोसावे लागले. 11 नोव्हेंबर रोजी फिरंगी दुर्भाटला पोहोचले. तेथून ते नदी ओलांडून आपल्या हद्दीत जाणार होते. वाटेवर मराठ्यांनी घेतलेली एक टेकडी होती. या टेकडीवरून फिरंग्यांना धोका असल्यामुळे त्यांनी ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. फिरंगी टेकडीवर येताच शत्रूला अंगावर घेण्यासाठी मराठ्यांनी पळण्याचा आव आणला, परंतु हे पळणे साधेसुधे नव्हते. यात युद्धकौशल आणि चातुर्य होते. फिरंग्यांनी मराठ्यांचा पाठलाग केला. मराठ्यांना हेच हवे होते. याच वेळी व्हाईसरायने उरलेले सैन्य जनरल डॅम याच्या ताब्यात देऊन घोडदळाला त्याच्या मागे जाण्यास सांगितले. जनरल टेकडीवर चढताच मराठ्यांनी त्यांच्यावर हमला केला. यावेळी मराठी घोडेस्वार घोड्यालगतच वाकून स्वतःच्या पाठी ढाल झाकून निश्चयाने फिरंग्यावर हल्ला करीत होते, परंतु सैनिकांना पळणे कठीण झाले. मराठ्यांनी त्यांच्यावर धावून जाऊन अनेकांना पायदळी तुडवले. भर दुपारी मराठ्यांनी च्या तलवारीने आणि लहान तोंडाच्या बंदुकांनी च्या कचाट्यात पोर्तुगीज सापडले. त्यावेळी 50 मुसलमान फिरंग्यांच्या मदतीस साठी गेले नसते तर एकही फिरंगी जिवंत राहिला नसता. या धामधुमीत मानू मानुयात सिल्वा आणि त्याचे इतर 200 लोक मारले गेले. घोडदळाखाली सापडलेले काही निसटलेले. येथेच पोर्तुगीज व्हाईसरायने कोंदी द आल्वा हा होता. मराठ्यांनी त्याला पाहताच भाल्याने मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून तो दोनदा निसटला. संभाजीराजांनी पोर्तुगीज व्हाईसरायला मारण्याचा बेत केला होता. याचा बदला अशा तऱ्हेने मराठ्यांनी घेतला. मराठ्यांच्या हल्ल्यामुळे मोठे अधिकारी पाण्यात पडाले. त्यातील काही पोहत होते तर काही माने इतक्या पाण्यात उभे होते. व्हाईसराय आपल्या लोकांची फजिती पाहण्यास नदीवर गेला. सर्व लोक घाबरलेले लोक त्याच्या दृष्टीत पडले. या युद्धात पोर्तुगीज पायदळाच्या तुकडीने बहुतेक सर्व शिपाई मारले गेले होते. या सुरुवातीलाच मराठ्यांनी पोर्तुगीजाच्या दारुगोळ्यापुढे आपला निभाव लागणार नाही असे वाटले होते. फोंडागड मराठ्यांच्या ताब्यात राहावा, तो शत्रूंच्या हाती पडू नये, स्वामींची फत्ते व्हावी म्हणून येथील हवालदार सरनोबत सरनवीस नाईकवाडी हे फोड्याच्या पिरास नवस बोलले होते. स्वामींची फत्ते झाल्यावर 2/1/84 रोजी कवी कलशाने धर्माजी नागलात याला लिहून पिरास दरवर्षी 50 होन उदफुल दिवा इत्यादीसाठी दिले. घरी गेलेल्या कृष्णाजींच्या जखमा बऱ्या न झाल्याने त्यातच तो मरण पावला. म्हाताऱ्या येसाजींना आपल्या डोळ्याने आपल्या मुलाचा मृत्यू पाहावा लागला. शिवाजी महाराजांनी कोंढाणा घेतला
तेव्हा तानाजीला वीराचे मरण आले. येऊन म्हातारा शेलार मामा मागे राहिला. त्याचप्रमाणे फोंडागड मराठ्यांकडे राहिला. तेव्हा पुत्र कृष्णाजी जखमी होऊन मरण पावला. येसाजी मागे राहिला, तो आपल्या पुत्राच्या निधनाचे दुःख सहन करण्यास. कृष्णाजीच्या घरी त्याची बायको व 3 वर्षाचा कृष्णाजी नावाचा मुलगा होता. कृष्णाजीच्या नावाने सुभा चालवावा आणि लोकांच्या जमावात चाहुलीचा कंक याला कारभारी नेमावे अशी येसाजीची इच्छा होती. येसाजींनी संभाजीराजांना भेटले आणि त्यांनी ही विनंती केली. तेव्हा संभाजीराजांनी येसाजीची कामे मर्द स्वामी कार्यात तत्पर आणि मुलगाही स्वामी कार्यात गेला म्हणून येसाजीला 1,000 होन आणि कृष्णाजीला 1,000 होन पारितोषिक म्हणून दिले. कृष्णाजीच्या मुलास सुभा देऊन दिला आणि लोकांचा जमाव करण्यासाठी नेहमी चाकरीत राहावे म्हणून चाहुल कंकला कारभार चालवायला सांगितले. कृष्णाजीच्या सुभ्याची आसामी चालवावी व त्याला अज्ञात पालनकर्ता म्हणून चाहुल वार्षिक 600 होन देण्याचे ठरवले. त्यातील 400 होन खासा जातीस व 200 चाकरीसाठी होते. दिनांक 12/11/1683 रोजी 8 वाजताच्या सुमारे पोर्तुगीज सैन्य दुर्भाट सोडून गोव्यास परतले. व्हाईसराय कोदी आल्वेर हा निराश होऊन जुन्या गोव्यातील बो जुजूस या चर्चशेजारी मठात जाऊन राहिला. युद्धात पराभव झाल्यामुळे त्याने कोणाचीही भेट घेतली नाही. व्हाईसरायने 16/12/83 रोजी पोर्तुगालला या लढाईचा वृत्तांत खालीलप्रमाणे सादर केला आहे. दुर्भाटवरून मी फोंड्यास गेलो व तेथे 9 दिवस मोठे युद्ध केले, पण पावसाच्या जोरामुळे हालचाल करण्यास आम्हास उशीर लागला. त्यामुळे खासा राजाला फोंड्याच्या मदतीस येण्यास वेळ मिळाला. त्याने आपल्या घोडदळाच्या जोरावर रणमैदानावर ताबा मिळवला. कुमकेची आशा नसल्याने आम्ही माघार घेण्याचे एकमताने ठरवले. मी शत्रूशी लढत लढत सावकाश माघार घेतली. त्यामुळे अवघा एक कूच करण्यास मला 2 दिवस लागले व मी नेलेल्या सर्व तोफा व सामान माझबरोबर आणले. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने पोर्तुगीजांचा पराभव करून त्यांना वेढा उठवण्यास भाग पाडले. तरी सुद्धा पोर्तुगीज व्हाईसरायने पोर्तुगालला स्वतःच्या पराभवाचे वृत्त कळविताना कौशल्य दाखवण्याचा कसा केविलवाणा प्रयत्न केला हे दिसत आहे. हा किल्ला पोर्तुगीजांच्या माऱ्याने पुढे टिकाव धरणार नाही असे या लढाईत संभाजी महाराजांच्या लक्षात आले. जो गड घेण्यास आपल्या वडिलांनी 3 महिने लागले व त्या गडाला फिरंग्याने 9 दिवसात भगदाड पाडले हे पाहून राजांनी फोंडा गड पाडून त्याची दगडांनी जवळच्या एका टेकडीवर एक नवीन गड बांधायचा ठरवला. या गडाचे नाव मर्दनगड असे ठेवण्यात आले. संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्या युद्धात पोर्तुगीजाचे कोकणातील बहुतेक देशीयांशी सख्य होते. पेडण्याचा केशवप्रभू, डिसेलचा देसाई, साखळीचे राणे हे पोर्तुगीजांना मदत करीत असत. सातरोजी राणे हा पोर्तुगीजांतर्फे लढत असताना मराठ्यांनी त्याला कैद केले होते. केशवप्रभूने तर कुडाळपासून अकोल्यापर्यंतचा कोकणातील देसायांची माहिती देऊन ते संभाजी राजांविरुद्ध लढण्यास तयार असल्याचे सांगितले होते. इतके करूनही तो थांबला नाही. त्याने अंकोल्यापासून राजापूरपर्यंत असलेल्या सर्व संभाजी महाराजांच्या कोकणातील किल्ल्यांची तपशीलवार माहिती दिली. औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद व्हाईसरायकडे जाण्यापूर्वी मनुची हा इटालियन प्रवेश गोव्यात होता. त्याला मुघल दरबारीच्या चालीरीती माहिती होत्या आणि फारशी येत होती. पोर्तुगीजांनी त्याचे सहाय्य घेतले तरी मनुचीला पोर्तुगीज, मुघल व मराठी यांच्याबद्दल फारच थोडी माहिती असावी असे दिसते. फोंड्याचा वेढा उठवल्यावर संभाजीराजे पन्हाळ्यात जातील अशी विजापूरकरांची समजूत होती. परंतु ही समजूत चुकीची ठरली. मराठ्यांचे सैन्य पोर्तुगीज परिसरात असल्याचा फायदा घेऊन संभाजीराजांनी फिरंग्याची पुरती फजिती करायचे ठरवले. पोर्तुगीज मुघल आरमारास आपल्या हद्दीतून जाण्याची परवानगी दिली होती. मुघल आरमार धान्य घेऊन गोव्यातून कोकण जाणार होते. ही मदत थांबावी म्हणून संभाजीराजांनी आपले सैन्य गोव्याच्या परिसरात नेले. याचाच फायदा घेऊन मराठ्यांनी गोव्यावर स्वारी केली. या स्वारीचे वर्णन रॉबर्ट आन मनुची
इंग्रज वखारवाले व मराठी वखारी यांच्यातून मिळते. त्यातील काही वर्णने पोर्तुगीज कागदपत्रांशी जुळतात तर काही जुळत नाही. पोर्तुगीज कागदपत्रात संभाजी महाराजांच्या हालचाली संबंधी विस्तृत वर्णने आलेली आहे. यामुळे त्या आधारे या प्रकरणात बहुतेक माहिती दिलेली आहे. जुये बेटावर वेढा. सांतू इस्वेन हे छोटे बेट जुन्या गोव्यापासून एका नदीमुळे अलग झालेले आहे. हे बेट धावजी ह्या तिसवाडीतील गावाच्या पैलतीरास आहे. ओहोटीच्या वेळी पायवाटेने गोवे शहरात जाता येते व पायवाटेने रक्षणासाठी पोर्तुगीजांनी जुने बेटावर हा डोंगरी किल्ला बांधलेला होता. धावजीच्या बाजूने नदीच्या किनाऱ्यावर बुरुज बांधलेले होते. जुवे बेटाच्या एका बाजूने भ्रातमगड व फोंडे आणि नदीच्या एका अलीकडच्या भागात मराठी राज्याचा प्रदेश मोडत असत. दुसऱ्या बाजूने मांडवी आणि पलीकडचे गावे शहराचा भक्कम तट होता. 24/1/83 रोजी रात्री 8 वाजता 40 मराठ्यांची एक तुकडी वरील बेटावर गेली. त्यावेळी किल्ल्यावर पहारेकरी नव्हते. मराठ्यांनी शिड्या लावून किल्ल्यात प्रवेश केला तेव्हा त्यांना कोणताही प्रतिकार केला नाही. गडावरील किल्लेदार व काही गोवेकर ख्रिस्ती यांना मारण्यात आले. गडावर पोहोचल्यावर मराठ्यांनी दुसऱ्या बाजूत असलेल्या सैनिकांना इशारा देण्यासाठी तोफा उडवण्यासाठी सुरुवात केली. यामुळे पोर्तुगीजांना ही बातमी लागली. शहरातील लोकांनी व पाद्र्यांनी मराठ्यावर हल्ला करण्याची इच्छा दर्शवली. रात्री 10 वाजता शहरातील घंटा वाजून संकटाची सूचना देण्यात येतात नदीच्या बाजून असलेल्या शहराच्या तटाकडे काही सशस्त्र पाद्री धावत आले. थांबणार आहे. दावाजीच्या दिशेने मराठे येतील म्हणून व्हाईसरायांचे संबंध रात्र सैन्यासह तेथे जाऊन राहिला. तोपर्यंत मराठ्यांनी गड ताब्यात घेतला याची व्हाईसरायला बातमी लागली. जवळचे शेते पाण्याने भरून सशस्त्र तुकड्या मधली वाट अडवावी असे मॅन्युअल याआधी पुढे किल्ल्यात कळवले होते. शिवपुत्र संभाजी या शोधप्रबंधाचे 10व्या पुष्पाचे वाचन येथे संपुष्टात येत आहे. उद्या ठीक वेळात आपण 11व्या पुष्पाचे वाचन करीत आहोत. सर्वांना जय शिवराय. जय शिवराय दादा.